नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक इन द वर्ल्ड ऑफ आयुर्वेदा मराठी. मित्रांनो, मोस्ट रिपीटेड प्रिव्हियस इयर क्वेश्चनची सिरीज चालू आहे. ऑलमोस्ट ऑल सब्जेक्टची आलेली आहे. रचना शरीरची तुमच्या पुढे देत आहे. या व्हिडिओमध्ये रचना शरीर पेपर 1 मध्ये 2015 पासून तर आजपर्यंत कोणते क्वेश्चन मोस्ट रिपीटेड झालेले आहेत ते चॅप्टर वाईज तुमच्या पुढे मी आज मांडणार आहे. रचना शरीर पेपर 1 साठी तुमच्याकडे वेळ कमी आहे, त्यामुळे आपण आता वेळ खर्च करणारच नाहीये, डायरेक्टली मुद्द्यावर येणार. शरीर उपक्रमणीय शरीर या चॅप्टर मध्ये कोणते क्वेश्चन असे आहेत की मोस्ट रिपीटेड झालेले आहेत. त्याच्यामध्ये शरीर आणि शारीर व्याख्या, षाडंग शारीर, मृत शारीर, संशोधन आणि त्याचबरोबर एम्बाल्बिंग, हे 3 क्वेश्चन असे आहेत की 2015 पासून आजपर्यंत सर्वात जास्त या चॅप्टर मधून रिपीट झालेले आहेत. परिभाषा खूप साऱ्या आहे सर, परंतु सर्वात जास्त फोकस कोणत्यावर करायचं? 2015 पासून आजपर्यंत कोणते क्वेश्चन जे आहेत या परिभाषामधून जास्त रिपीट झालेले आहेत, त्यामध्ये कुर्च, कंडरा, अस्थिसंघात आणि सीमंत या परिभाषा सर्वात जास्त रिपीट झालेला आपल्याला दिसायला मिळतात. गर्भशरीर, गर्भशरीर म्हटलं की आपल्याला फक्त मांसानुवासू गर्भवृद्धी फक्त एवढाच क्वेश्चन माहित असतो, परंतु त्या चॅप्टर मध्ये बाकी सुद्धा आणखी कंटेंट आहे, ते सुद्धा पेपर मध्ये विचारलं जातं. नो डाऊट मांसानुवासू गर्भवृद्धी जे आहे ते मोस्ट ऑफ टाइम रिपीट झालेले आहे. ऑलमोस्ट दरवर्षी त्याच्यावरती एलक्यू आपल्याला पाहायला मिळालेले आहे. परंतु त्याचबरोबर त्या चॅप्टर मधून पंचमहाभूत रोल इन गर्भवृद्धी, गर्भवृद्धी होताना 5 महाभूताचा काय संबंध आहे, काय त्याच्यावरती काम करतं, यावरती एसीक्यू विचारला जातो. शुद्ध शुक्र आणि शुद्ध आर्तव यावरती विचारलं जातं, श्लोक माहित असायला पाहिजे. अपरा निर्माण हे सुद्धा मोस्ट ऑफ टाइम रिपीट झालेलं आहे. अस्थि शरीर याच्यामध्ये अस्थि व्याख्या आणि त्याचे प्रकार विचारले जातात, मोस्ट ऑफ टाइम विचारलं गेलेलं आहे. संधी शरीर मध्ये काय काय विचारलं गेलेलं आहे सर? सर्वात जास्त त्याची व्याख्या, अष्टविध संधी आणि द्विविध संधी हा कन्सेप्ट विचारला गेलेला आहे. पुढचा स्नायू शरीर, यामधून काय विचारलं गेलेलं आहे सर? त्याचे प्रकार आणि त्याचबरोबर संख्या. ठीक आहे, जास्त डिटेल मध्ये जायची गरज नाहीये. पेशी शरीर मध्ये काय काय आहे सर? रिपीट झालेलं प्रिव्हियस इयर क्वेश्चन मध्ये पेशीचे प्रकार आणि त्याचं स्वरूप रिपीट झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर केश, नख, दंत शरीर मध्ये ओनली ऑफ इट कॅन कम बट दंत इज इम्पॉर्टंट, याच्यामधलं कोणतंही येऊ शकतं, एनी ऑफ इट, परंतु दंत सर्वात जास्त रिपीट झालेलं आहे, दंत इम्पॉर्टंट आहे. एम्ब्रिओलॉजी पाहायला गेलं, फिटल सर्क्युलेशन प्रिव्हियस इयर क्वेश्चन मध्ये रिपीट झालेलं आहे. जर्म लेयर्स आहेत ते सुद्धा प्रिव्हियस इयर क्वेश्चन मध्ये रिपीट झालेले आहेत. डेफिनेशन ऑफ स्पर्म, ओहम आणि फर्टिलायझेशन, मंथ वाईज डेव्हलपमेंट मॉडर्न नुसार, मांसानुमासू गर्भवृद्धी आयुर्वेद नुसार आपण गर्भ चॅप्टर मध्ये पाहिली, आणि या चॅप्टर मध्ये एम्ब्रिओलॉजी मध्ये आपल्याला मॉडर्न नुसार मंथ वाईज डेव्हलपमेंट आपल्याला माहित असायला पाहिजे. फर्स्ट मंथ मध्ये कोणते ऑर्गन डेव्हलप होतात, सेकंड मध्ये काय, थर्ड मध्ये काय, हर्ट केव्हा डेव्हलप होतं, असे सगळ्या प्रश्नांचे उत्तर आपल्याला माहित असायला पाहिजे. आता सर्वात महत्वाचा सर्वांचा प्रश्न असतो बोन्स, ऑस्टिओलॉजी. याच्यामध्ये सर्वात जास्त महत्वाचं काय, तर हे जे बोन्स आहेत ते हिस्ट्रीमध्ये सर्वात जास्त एलक्यू साठी रिपीट झालेले आहेत. स्कॅपुला, त्याचबरोबर ह्युमरस, रेडियस, टिबिया, क्लेविकल आणि फिमर, एवढे बोन्स जे आहेत ते मोस्ट ऑफ टाइम रिपीट झालेले आहेत. त्याच्यामुळे हे बोन जे आहेत हे बोन्स आपल्याला पाठच असले पाहिजे विथ देअर मसल इन्सर्शन्स. अर्थरोलॉजी, नी जॉईंट, शोल्डर जॉईंट आणि हिप जॉईंट, हे तिन्ही जॉईंट सर्वात जास्त इम्पॉर्टंट, कारण हे तीन जॉईंट सर्वात जास्त रिपीट झाले. बाकीचे पण आलेले, परंतु रिपीटेड चालू ना आपलं, सर्वात जास्त रिपीटेड कोणते होत आहे, हे 3 जॉईंट आहेत ते सर्वात जास्त रिपीट होत आहेत मागच्या काही क्वेश्चन पेपर्स मध्ये. मायोलॉजी मध्ये सर, मायोलॉजी काही एवढं इम्पॉर्टंट म्हणजे काही स्पेसिफिकली सांगता येणार नाही, परंतु त्यामध्येही तुम्हाला डेल्टॉइड आणि बायसेप ट्रायसेप मसल जी आहे याची डायग्राम इम्पॉर्टंट आहे विथ त्याची कन्सेप्ट. ठीक आहे, छोटे छोटे पॅराग्राफ दिलेले आहेत मॅमने, ते करून टाका. लिम्फॅटिक सिस्टम, लिम्फॅटिक सिस्टम मध्ये कोणते ऑर्गन महत्वाचं आहे? स्प्लीन, स्प्लीन वरती क्वेश्चन येऊ शकतो. लेफ्ट थोरॅसिक लिम्फॅटिक डक्ट हे सुद्धा रिपीटेड आहे. नर्वस सिस्टम मध्ये सेरेब्रम, सेरेबेलम रिपीटेड काय झालाय, सेरेब्रम सुद्धा रिपीट झालेला आहे. सेरेबेलम, स्पायनल कॉर्ड, ब्रॅकियल प्लेक्सेस, सीएसएफ, मिनिंजेस आणि कॉर्पस कॅलोझम, एवढे क्वेश्चन. कॉर्पस कॅलोझम वरती एसक्यू खूप वेळा रिपीट झालेला आहे. सेरेब्रम, सेरेबेलम एवढे जर तुम्ही करून ठेवलं तर नर्वस सिस्टमचा तुमचा क्वेश्चन कव्हर होऊ शकतो. ब्रॅकियल प्लेक्सेस, मोस्ट ऑफ क्वेश्चन तर मॅमने युट्यूबला पण टाकलेले आहेत. त्याच्यानंतर एंडोक्रिनॉलॉजी, पिट्युटरी ग्लँड, पिट्युटरी ग्लँड वरती मोस्ट ऑफ टाइम रिपीट झालेला आहे. थायरॉइड ग्लँड सुद्धा रिपीट झाले. ही थायरॉइड ग्लँड क्रियामध्ये सुद्धा रिपीट झालेली आणि इथं सुद्धा रिपीट झालेली आहे, म्हणजे याची अॅनाटॉमी आणि फिजिओलॉजी दोन्ही सुद्धा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ऍड्रिनल ग्लँड,
ऍड्रिनल ग्लँड, पॅराथायरॉइड ग्लँड. ठीक आहे, एवढं होतं सगळं पेपर 1. तुमचा काही वेळ घेतला नाही, फास्टमध्ये संपूर्ण कंटेंट तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. पूर्ण पेपर 1 मध्ये 2015 पासून आजपर्यंत BAMS फर्स्ट इयर महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स मध्ये रिपीट झालेले क्वेश्चन तुमच्या पुढे मी मांडलेले आहेत. व्हिडिओला लाईक करा, हाय बटनवरती क्लिक करा आणि पुढचा पार्ट जर लवकर पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा. जेवढा जास्त कमेंट तेवढा लवकर तुम्हाला पुढचा पार्ट मिळून जाईल. थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट मित्रांनो.